बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग किंवा यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं म्हणतात. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 29 भाग झालेले आहेत. 735 ओव्या झालेल्या आहेत आणि 11वा श्लोक चालू आहे. आता आपण भाग नंबर 30 पाहणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे, या अध्यायाची सुरुवात, या 13व्या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून, त्यांचं अनुमोदन करून या अध्यायाची सुरुवात करतात. सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे शरीर आहे त्याला क्षेत्र असे म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. तसेच पुढे जाऊन भगवंत म्हणतात या क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असं जाण. त्यानंतर हे क्षेत्र, क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी असा इथं भाग येतो. म्हणजे की शेतकरी जसं शेती पिकवतो, जे धान्य टाकतो, ज्या पद्धतीनं मशागत करतो त्या प्रमाणात त्याला धनधान्य मिळतं. तसंच आपले हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि आपण, आपला आत्मा म्हणजे हा क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे शेतकरी आहे. तो ज्या प्रकारे कर्म करेल त्याप्रमाणे आपल्याला पाप आणि पुण्य या स्वरूपात फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळं या शरीराचा आपण वापर कसा करायचा, त्याच्याकडून चांगली कामं कशी करून घ्यायची हे आपण ठरवायचं आहे. म्हणून याला क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की आता हे क्षेत्र म्हणजे काय ते सांगतो. भगवंत सांगतात की हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे शरीर आहे, हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. त्यानंतर सत्पुरुषाची लक्षणं सांगतात भगवंत अर्जुनास की सत्पुरुष कुणाला म्हणायचं, त्याची लक्षणं काय असतात. तर त्याची लक्षणं ही आहेत की मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम. ही सगळी लक्षणं आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर हा जो अध्याय 11 आहे, या 11व्या अध्यायामध्ये परत अध्याय नंबर श्लोक नंबर 8 मध्ये साधक उत्तम साधक बनण्यासाठी त्याच्यात कोणते गुण आवश्यक आहेत ते सांगितलेलं आहे. त्यामध्ये विषयांच्या विषयी विरक्ती, अहमपणाचा अभाव, जन्म, मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे, हे जर असेल तर तो उत्तम साधक बनू शकतो. आणि उत्तम साधक बनल्याशिवाय उत्तम ज्ञान प्राप्ती होत नाही. त्यामुळे उत्तम ज्ञान प्राप्ती जर आपल्याला हवी असेल तर उत्तम साधक बनायला हवं. आपल्या गुरूंची, आपल्या शिक्षकांची आपण मर्जी सांभाळली पाहिजे. त्यासाठीच ही लक्षणं आहेत की विषयांच्या विषयी विरक्ती म्हणजे विषय वैराग्य आपल्यात आपण आणायला हवं. अहमपणा पहिल्यांदा टाकून द्यायचा, कारण अहमपणा, अहंकार जिथे असतो तिथं ज्ञान फिरकत सुद्धा नाही. ज्यावेळेस ती जागा मोकळी होते, म्हणजे मनातून ज्यावेळेस अहंकार निघून जातो, अहमपणा निघून जातो, त्या जागेवरच ज्ञान येतं. त्यामुळे पहिल्यांदा अहंकार काढून टाकायचा आहे.
असं इथे सांगितलेलं आहे. तर ही सगळी साधकांची लक्षणं आहेत. त्यानंतर ज्ञान, ज्ञानी लोकांची लक्षणं काय आहेत ती आलेली आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वत्र उदासीनता, म्हणजे ज्ञान संपन्न पुरुष जे म्हणतात त्याची लक्षणं आलेली आहे त्याच्यामध्ये, की सर्वत्र उदासीनता, पुत्र, स्त्री, गृह इत्यादिकांच्या ठिकाणी पूर्ण अनासक्ती, इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे, ही ज्ञानसंपन्न पुरुषाची लक्षणं आहेत. त्यानंतर श्लोक नंबर 9 मध्ये हेच ज्ञानी लोकांचीच 10 मध्ये श्लोक नंबर 10 मध्ये ज्ञानी पुरुष जे आहेत त्याचीच लक्षणं आलेली आहेत, की माझ्या ठिकाणी अनन्य भावे करून निर्दोष भक्ती असणे. भगवंत काय म्हणतात, की माझ्या ठिकाणी तुमची भक्ती असली पाहिजे. एकांतात राहण्याची आवड असणे व लोकसमुदायात राहण्याची आवड नसणे ही सुद्धा ज्ञानसंपन्न पुरुषाची लक्षणं आहेत. म्हणजे ज्ञानाची लक्षणं आहेत, ज्ञानसंपन्न पुरुषाची लक्षणं आहेत. मूर्तिमंत ज्ञानाची ही लक्षणं आहेत. त्यानंतर श्लोक नंबर 11 मध्ये अज्ञानाची लक्षणं आलेली आहेत. गेले 6 भाग आपण ही अज्ञानाचीच लक्षणं बघत आहोत. त्यामध्ये काय आलंय बघा, श्लोकार्थ बघा, श्लोक नंबर 11चा. अध्यात्म ज्ञानात निमग्न असणे, परमार्थिक ज्ञानाचा साक्षात्कार होणे ही लक्षणे ज्ञान प्राप्ती करून देणारी आहेत, म्हणून त्यांना ज्ञान असं म्हटले आहे. आणि याहून जे उलट ते अज्ञान होय असं सांगितलेलं आहे. आता हा श्लोकाचा श्लोकार्थ आहे. म्हणजे गीतेमध्ये अज्ञानाची लक्षणं सांगितलेली नाही आहेत. गीतेमध्ये हे सांगितलेलं नाही, पण गीतेचं ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृत भाषेमध्ये भाषांतर केलं, तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी गीता आहे ही उदाहरणासह सोप्या भाषेत सगळ्यांना समजावी या पद्धतीने ही गीता ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ही अज्ञानाची लक्षणं लिहून ठेवलेली आहेत. आता अज्ञानाची लक्षणं आपण पाहिलेली आहेत. अजून एकदा आपण पाहूयात, की आपली प्रतिष्ठा व्हावी, लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा, सत्कार झाला म्हणजेच असे लोक संतोष पावतात, हे झालं पहिलं लक्षण. दुसरं म्हणजे गर्व, असे लोक गर्वाच्या शिखरावर जाऊन बसलेले असतात, हे दुसरं लक्षण. शिवाय आपल्याकडून जे काही कृती होते, आपण काही कामं करतो त्याची हे असे लोक प्रसिद्धी करत असतात, बघा मी केलं मी केलं मी केलं असं. नंतर आपल्यास येत असलेल्या विद्येची आपल्याच मुखाने प्रसिद्धी करतात हे लोक. मला येतं, हे मला संस्कृत बोलता येतं, मला इंग्लिश बोलता येतं, नंतर मी उत्तम भाजी करू शकतो, हे सगळं आपल्या आपल्या तोंडाने सांगतात हे लोक. म्हणजे स्वतःची स्तुती स्वतः करणं, त्याला मराठीत फार चांगली म्हण आहे, स्वतःची आरती ओवाळायची. हे अज्ञानाचं लक्षण आहे. आता हल्ली लोक काय करतात, की आपण स्वतःची स्तुती करायला लागलेलो आहोत हे समोरच्याला लक्षात येऊ नये म्हणून स्तुती तर पाहिजे आपल्याला, पण आपण दिसायला पण नाही पाहिजे. मग काय करतात, की तो विषय स्वतःहून काढतात. तो विषय स्वतःहून काढायचा, मग तो समोरच्याच्या लक्षात येतं, मग तो म्हणतो की अरे वा 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 वा, तुझं इंग्लिश निबंध तू फार छान लिहिलास बरं का, कौतुक आहे तुझं. पण इंग्लिश निबंधाचा, इंग्लिश पेपरचा विषयच काढलेला असतो. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपली स्तुती केल्यानंतरच आपण संतोष पावावा, हे अज्ञानाचं लक्षण आहे. नंतर आपल्या हातून जे काही चांगले सत्कृत्य होतात त्या सत्कृत्यांचा डांगोरा पेटणं हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे.
नंतर काय असे लोक दिवसातून 3दा स्नान करून अंगास अत्तर वगैरे लावून शरीराला नटवतात, पण प्राण्यांचे पूजन करण्याचा अशा लोकांना कंटाळा असतो. तसेच असे लोक थोड्याशा लाभाने फुगून जातात आणि थोड्याशा स्तुतीने फुगून जातात आणि थोडा लाभ झाला असता चढून जातात आणि थोडीशी हानी झाली तर लगेच दुःखमग्न होतात. म्हणजे हे स्थिर नसतात. ही लोक स्थिरपणा नसणं हे अज्ञानाचं लक्षण आहे आणि स्थिरपणा असणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. तसेच थोडे जरी कोणी स्तुती केली तर ही लोक लगेच हर्षानं फुगून जातात, असं असतं. तसेच ज्याला मान व अपमान हे दोन्ही गोष्टी सहन होत नाहीत, हे अज्ञानाचंच लक्षण आहे. तसेच एकाच वचन देऊन दुसऱ्यास मदत करणे हे सुद्धा प्रकार हे करतात. एखाद्याचा घात करणे. नंतर अशी लोक बाह्यकारी म्हणजे समोरून तर एकदम चांगले वाटतात, पण मनातून अतिशय दांभिक लोक असतात. हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे की समोरून उत्तम दाखवायचं आणि मनातले जे जे त्यांच्या मनातले जे हेतू आहेत हे उघड होऊ न देणं हे सुद्धा दांभिकपणाचं लक्षण आहे, अज्ञानाचं लक्षण आहे. असे लोक गुरुकडून शिक्षण तर घेतात पण गुरुचा तिटकारा करतात आणि त्यांना मानत नाहीत. अजून काय अज्ञानाचं लक्षण आहे की हे असे लोक स्वतः कर्मे करीत नाहीत व मनात संशय मात्र धारण करतात. अशा लोकांना द्रव्याचा अतिशय लोभ असतो. मग ते द्रव्य आपलं असलं काय दुसऱ्याचं असलं काय ते आपल्याला कसं मिळेल अशा पद्धतीने यांची कर्म असतात. नंतर हे स्त्री संघाविषयी निर्लज्ज असतात. स्वधर्माप्रमाणे कर्म करावं असं त्यांना कधीही वाटत नाही आणि आपल्याकडून पुण्यकर्माच्या आचरणाबद्दल ते निर्लज्ज असतात. अशा लोकांच्या मनात संशय भरलेला असतो. असे लोक म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत त्याची लक्षणं सुरू आहे सगळे हे. नंतर द्रव्य प्राप्तीविषयी पाप पुण्याची चाड बाळगत नाहीत. म्हणजे कसंही जरी द्रव्य आलं तर त्यांना काही फरक पडत नाही. पापाचा पैसा घरात येऊ पुण्याचा पैसा घरात येऊ त्यांना काही फरक पडत नाही. अशा लोकांमध्ये जास्त करून आपण असं म्हटलं पाहिजे की जे सरकारी अधिकारी आहेत किंवा जे सरकारी नोकर आहेत जे लाच घेतात, जे ब्राईब घेतात, टेबला खालून जे पैसे घेतात, हे लोक सगळे याच्यामध्ये हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे कुठल्याही मार्गाने पैसा येऊ देत, सत्कृत्यानं पैसा येऊ देत किंवा दुष्कृत्य करून पैसा येऊ देत, पैसा आल्याशी मतलब असतो अशा लोकांना. त्यामुळं जे लाच वगैरे घेतात हा पैसा कधीही टिकत नाही. नवे नवे हा पैसा तुमचा तरी घात करतोच पण तुमच्या पुढच्या पिढीचाही घात करतो, कारण तो इझी मनी आहे. असाच उडाप मिळालेला पैसा आहे. कष्टाशिवाय विना कष्ट मिळालेला पैसा आहे. विना कष्टाने मिळालेला पैसा हा विषापेक्षाही वाईट असतो. हळूहळू हळूहळू तो आपलं कुटुंब मारून टाकतो. म्हणून कधीही लाच घेणं वगैरे टाळावं. तसेच हे लोक जे असते थोड्याशा भयानं लगेच घाबरून जातात. नंतर एखादी दुःखाची गोष्ट ऐकली की लगेच गडबडून जातात. यांच्या ठिकाणी अज्ञान असतं. जसं माकड कायम चळवळ करतं तसे हे कायम वळवळ करत असतात. त्यांच्यामध्ये आत्मसंयमाचा वाराही नसतो. नंतर हे कुळधर्म पाळत नाहीत. विषयांचे विषय हे बहेकलेले असतात. नंतर अंतःकरण त्यांचं चंचल असतं. अज्ञानाची वृद्धी होत असते त्यांच्यामध्ये. विषयांची इच्छा त्यांच्या मनात कायम घोळत असतोय. नंतर विषयोपभोगांचे प्राप्ती करता असे लोक काहीही करण्यास तयार असतात. अशा लोकांना स्त्रीचे वेड असते. मरेपर्यंत विषयाचा तिटकार अशा लोकांना येत नाही. त्यांच्यामध्ये अभिमानाचा ताठा फार असतो, गर्व फार असतो.
त्यानंतर मी शहाणा, मीच श्रीमंत, माझ्यापेक्षा हुशार कोणी नाही, अशा पद्धतीचे फुशारक्या हे लोक मारत असतात. आणि या सगळ्याच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये गर्व ठासून भरलेला असतो. अशा लोकांना दुसऱ्याचे चांगले झाले तर सहन होत नाही. म्हणजे त्यांच्या मनात मत्सर असतो, अहमपणा असतो, अंगामध्ये ताठा भरलेला असतो. आणि असे लोकांचं मन हे कधीही पाझरत नाही. दयामाया अशा लोकांच्या मनात नसते. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आपण बघत आहोत. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज भाग नंबर 30, ओवी नंबर 735. कालची ना जन्म गेले, पाहेच पुढती आले, ऐसे हे काही वाटले नाही जया, आणि पैतयाची परी, जीविताची फरारी, देखोनी जो न करी, मृत्यू चिंता, जिणेयाचे निविश्वासे, मृत्यू एक एथ असे, हे जयाचे नि मानसे, मानी जेना, अल्पोदकीचा मासा, हे नाटे ऐसिया आशा, न वचेची का जैसा, अगाध डोहा, का गोरीची आंबुली, मृग व्याधा दृष्टीन घाली, गळून पाहता गिळली, उंडी मिने, दीपाची या झगमगा, जाळील हे पतंगा, नेणवेची पैगा, जयापरी, गवारू निद्रा सुखे, घर जळत असे ते न दिखे, नेणता जेवी विखे, रांधिले अन्न, तैसा जीविताचे निमिषे, हा मृत्यूची आला असे, हे नेणेची राजसे, सुखे जोगा, शरीरीची वाढी, अहोरात्रीची जोडी, विषय सुख प्रौढी, साचची मनी, परी बापुडा ऐसे नेणे, जे वेश्येचे सर्वस्व देणे, तेची नागवणे रूप येथ. हल्ली ज्या जन्मात आपण आहोत तो व पुढे येणारा जन्म याविषयी ज्यांच्या मनात काहीही विचार उत्पन्न होत नाहीत, अजून ही अज्ञानाचीच लक्षणं चालू आहेत. तर असे ज्यांच्यामध्ये अज्ञानाची लक्षणं आहेत किंवा जे अज्ञानी आहेत ते त्यांचं चालू जन्म आणि पुढे येणारा जन्म यांचे त्यांच्या मनात कधीही फिकीर नसते. आणि त्याचप्रमाणे आपले तारुण्याचे भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल जो काहीही काळजी बाळगत नाही. मृत्यूची त्यांच्या मनात काळजीच नसते. काळजी असेल तर तो भगवत मार्गाला लागला असता, भगवंताची आराधना करू लागला असता. यांना कशाची फिकीर नसते. हे अज्ञानाचं लक्षण आहे. आपल्या जीवितावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्यास पुढे मृत्यू येणार आहे याबद्दल त्यांच्या मनात बिलकुल विचार नसतो. पुढे आपल्याला म्हातारपण येणार आहे, पुढे आपल्याला मृत्यू येणार आहे, मग या जन्मात जे करायचं कर्म आहे की मोक्ष प्राप्तीचं ते आपल्या हातून राहील, म्हणून आपण आत्तापासूनच भगवंताची प्राप्ती करण्यास, ज्ञान प्राप्ती करण्यास सुरुवात करावी, हे त्यांच्या मनात येत नाही. डबके आटणार नाही अशा समजुतीने जसा त्यातील मासा मोठ्या डोहात जात नाही. बघा, आपण जे पाहत आहोत ते अज्ञानाची लक्षणं आहेत. आता डबके आटणार आहे हे कधीच आटणार नाही या समजुतीनं जो मासा असतो तो मोठ्या डोहात जात नाही. आता ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत. कशाची उदाहरणं आहेत ही? की जे लोक तारुण्यातच भगवत मार्गाला लागत नाहीत, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही, त्यांना या जन्माच्या पुढच्या जन्माचं काही त्यांच्या मनात फिकीर नसते, त्यांच्यासाठी ही उदाहरणं आहेत की डबके आटणार नाही अशा समजुतीने जसा त्यातील मासा मोठ्या डोहात जात नाही, हे झालं एक उदाहरण. किंवा
पारध्याच्या गाण्यास भुलून मृग म्हणजे हरिण जसा पारध्याकडे पाहत नाही, अथवा मासा हा गळास लावलेल्या आमिषाने आत गळ आहे हे न समजता ते खाऊन टाकतो. मासा गळ गिळतो का गिळतो, तर त्याच्यावर लावलेलं जे अन्न असतं, जे आमिष असतं, ते खाण्यासाठी तो पुढे जातो, तोंड आ करतो आणि त्या अन्नाबरोबर गळ त्याच्या गळ्यामध्ये जाऊन अडकतो आणि मासा गळाला लागतो. किंवा दिव्याच्या ज्योतीने आपण जळून जाऊ असे न समजता पतंग त्यावर झडप घालतो. पतंग म्हणजे फुलपाखरू सारखं जे असतं त्याला पतंग म्हणतात. ते दिव्याच्या भोवतीने फिरत असते. ते दिव्यावर झडप घालतं, पण दिव्यावर झडप घातली की तो त्याचे पंख जळतात आणि तो मरून जातो. घर जळत असताही एखादा मूर्ख निद्रेच्या भरात तिकडे लक्ष न देऊन घर सोडून जात नाही. घर जळत असलं तर ते हा तिथेच राहतो झोपेत आणि तोही जळून जातो. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत किंवा याला थोडक्यात मूर्खपणा म्हटलं तरी चालेल. ही जी सगळी लक्षणं आहेत ही मूर्खाची लक्षणं आहेत. इथं पण तेच सांगितलेलं आहे की घर जळत असताही एखादा मूर्ख निद्रेच्या भरात तिकडे लक्ष न देऊन घर सोडून जात नाही, किंवा ज्या अन्नात विष घातले आहे ते अन्न न समजता कोणी खातो. त्याप्रमाणे जीविताच्या रूपाने हा मृत्यूच आला आहे असे जो विषय सुखाच्या भरात जाणत नाही, आपल्या शरीराचा पुष्टपणा, रात्र व दिवस यांचा उपयोग आणि विषयांपासून होणारी सुखाची प्रौढी याशिवाय या जगात इतर गोष्टी मिथ्या आहेत असं जो मानतो, परंतु बिचारा असे समजत नाही की वेश्या आपल्यास तन मन अर्पण करते ते तिचे करणे वर कांती असून उलट आपल्यास बुचाडण्यातच तो मार्ग आहे. म्हणजे अशा लोकांना समजत नाही, जे अज्ञानी जे लोक असतात त्यांना हे समजत नाही की आपल्या अन्नात विष घातलेलं आहे, किंवा तो झोपेत असताना घराला आग लागली तर घर सोडून पळून जावं त्याच्या लक्षात येत नाही. तो निद्रेच्या भरात आळसात तिथंच राहतो. वाटेने जाताना चोरांची गाठ पडल्यावर त्याने आपल्यास वरकांती मैत्री दाखवणे म्हणजे ती खरोखर मैत्री नसून रानात गेल्यावर आपला प्राण घेणेच होय. चोराबरोबर कधी कोण मैत्री करतं का? काही लोक करतात. चोराबरोबर मैत्री करतात, जे व्यसनी लोक असतात त्यांच्याबरोबर मैत्री करतात, जे गुन्हेगार लोक असतात त्यांच्याबरोबर मैत्री करतात, कारण त्यांना त्यात थ्रिल वाटतं, मजा वाटते. आणि आपल्या घरचे संस्कार विसरून अशा लोकांच्या नादी लागतात. दादागिरी करायची, गुंडगिरी करायची, आणि अशा लोकांचं भविष्य हे तुरुंगातच असतं कायम. ते त्यांच्या लक्षात येत नाही. हेच मूर्खपणाचं लक्षण आहे, हेच अज्ञानाचं लक्षण आहे. हेच एवढे 6 जे आपले भाग आपण पाहत आहोत, ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे ते डिटेलमध्ये आपण जे पाहत आहोत एवढ्यासाठीच की आपल्यातला कुणाचा नातू, कुणाचा मुलगा, कुणाची मुलं अशा वाईट मार्गाला लागू नयेत, म्हणून हे एवढं आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास करत आहोत. तर वाटेने जाताना चोराची गाठ पडल्यावर त्याने आपल्या वरकांती मैत्री दाखवली. बघा, चोर एकदम गोड बोलतात, तुमची काळजी करतात आणि तुम्हाला कुठेतरी गाठून बरोबर तुम्हाला लुबाडतात. तसंच हे जे चोर आहेत हे रानात गेल्यावर आपला प्राण घेणेच होय हे लक्षात येत नाही, व मातीचे चित्रास स्नान वगैरे घालून पूजन करणे म्हणजे त्याचा नाश करणेच होय. मातीचे चित्र म्हणजे
शाडूचं गणपती, शाडूची मूर्ती, देवाची मूर्ती, ही अशी जी मूर्ती असते, शाडू मातीची मूर्ती असते, त्याला कधी पाणी लागू द्यायचं नसतं. पाणी लागलं की त्याचा चिखल होतो. तर इथे तेच सांगितलेलं आहे की मातीच्या चित्रास स्नान वगैरे घालून पूजन करणे म्हणजे त्याचा नाश करणे होय. पुढं काय उदाहरण सांगितलंय? पंडुरोगाने मनुष्य लठ्ठ झाला म्हणजे तो सशक्त झाला असे नसून त्याचे आयुष्य संपले असे समजावे. पंडुरोगानं काय होतं की माणसाचं वजन वाढत जातं. समोरच्याला वाटतं की हा तब्येत फार छान झाली आहे, पण तो तसं नाही, तो लगेच मरणार असतो. त्याचप्रमाणे जो आहार व निद्रा यात गर्क होऊन त्यापासून आपला नाश आहे हे समजत नाही. फक्त खाणं आणि झोप मिळाली की संपलं. ह्याच्यामध्ये जो राहतो तर त्याचं आयुष्य संपून जातो, आपला नाश होतो हे त्याच्या लक्षात येत नाही. सुळी देण्याकरता नेत असलेल्या मनुष्य समोर सूळ पाहिल्यावर त्याच्याकडे धावत जाऊ लागला म्हणजे तो आपल्या प्रत्येक पावलास मृत्यू जवळ करतो. एखाद्याला फाशी द्यायला घेऊन चाललेले आहेत, तर तुझ्या फासावर लटकण्यासाठी पळत पळत जाईल का? आडेवेडी गेल ना. जेवढ्या वेळ जगायला मिळेल तेवढं चांगलं. आणि जो त्या फासाकडे पळत जातो तो 10 मिनिटांनी येणारा मृत्यू त्याला लगेच गाठेल, असा त्याचा अर्थ आहे. त्याप्रमाणे देह जो जो वाढेल आयुष्य तो तो वृद्धिंगत होईल व जो जो विषय सुखात निमग्न होईल तो तो मरण आयुष्यास जिंकेल. आणि मीठ ज्याप्रमाणे पाण्यात टाकल्यावर विरघळते त्याप्रमाणे जो जो आयुष्य वाढेल तो तो ते काळ जवळ आणतील व तो आपल्यास हातोहात घेऊन जाईल हे त्याला समजत नाही. तो म्हणजे कोण? मृत्यू. हळूहळू मृत्यू आपल्या जवळ येत असतो. त्यामुळे आत्ताचाच आहे हा वेळ आपण हरिनामात भगवंताची भक्ती करण्यात घालवलं पाहिजे. आणि तो म्हणजे मृत्यू आपल्यास हातोहात घेऊन जाईल हे त्याच्या लक्षात येत नाही. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा न देखे जो मावा विषयांचिया तो अज्ञान देशीचा राहो या बोला महाबाहो न पडेगा ठावो अनेकांचा पै जीविताचे नितोखे जैसा का मृत्यू न देखे तैसाची तारुण्ये पोखे जरान राणी कडाडी लोटला गाडा का शिखरैन्या सुटला धोंडा तैसा न देखे तो पुढा वार्धक्य आहे. अर्जुना, आयुष्याच्या वृद्धीपासून आपला मृत्यू रोज जवळ जवळ येत आहे हे ज्याला विषयांच्या भुलीने समजत नाही. मृत्यू जवळ जवळ येतोय पण हा विषय सुखात लिप्त झालेला आहे. विषयांच्या सुखासमोर याला काही दिसत नाही, त्यामुळे त्याला लक्षात येत नाही की मृत्यू रोज जवळ जवळ येत आहे. तो हे महाबाहो अर्जुना अज्ञान रूप देशाचा राजा या म्हणण्यात काही शंका नाही. अशा लोकांना अज्ञान रूपाचा राजाच म्हटलं पाहिजे असं म्हणतात आहेत. ज्याप्रमाणे तो आयुष्याच्या भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल विचार करत नाही त्याचप्रमाणे तारुण्याच्या भरात पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दलही काळजी करत नाही. मृत्यूची काळजी करत नाही, म्हातारपणाची काळजी करत नाही. डोंगराच्या कड्यावरून गाडी लोटल्यावर किंवा पर्वताच्या शिखरावरून धोंडा सुटल्यावर त्याला ज्याप्रमाणे आपण पुढे काय होईल हे माहीत नसते त्याप्रमाणे जो आपल्यास वार्धक्य येऊन आपली काय स्थिती होईल याकडे लक्ष देत नाही. डोंगरावरून दगड सुटला की तो कुठं जाणार आहे, दरीतल्या कुठल्या भागात पडणार आहे हे त्याला माहिती नसतं. तसंच
असे जे अज्ञानी लोक असतात त्यांना आपल्या वार्धक्य येऊन आपली काय स्थिती होणार आहे याकडे त्यांचं लक्ष नसतं. बघा, नदी आहे आणि नदीमध्ये ओंडका वाहत आहे. त्या ओंडक्याला त्याचं भविष्य माहिती आहे का हो? तो या गावात काठाला लागेल का पुढच्या गावात काठाला लागेल का तसंच समुद्रापर्यंत वाहत वाहत जाईल. त्याला त्याचं भविष्य माहिती नसतं, कारण तो ओंडका आहे, त्याच्यावर कोणाचाही कंट्रोल नाही आहे. पाणी वाहत नेईल तसा तो वाहत जातो. आणि तीच जर नाव असेल तर नाव सुद्धा लाकडाचीच आणि ओंडका सुद्धा लाकूडच. पण दोन्हीमध्ये फरक काय? तर नाव ही स्वतःची दिशा ठरवू शकते, ओंडका ठरवू शकत नाही. त्यामुळे नाव तिला जिथे पाहिजे तिथे ती थांबू शकते, अर्थात नावाडी असायला हवा. ठीक आहे, तर नाव जिथे हवे तिथे थांबू शकते, पण ओंडका थांबू शकत नाही, कारण त्याला नावाडी नाहीये. म्हणजेच क्षेत्र आहे पण क्षेत्रज्ञ नाहीये, म्हणजेच शेती आहे पण शेतकरी नाहीये. नुसती शेती आहे पण शेतकरी काहीच नाही, ते शेतकरीच नाही तिथं. मग काय होईल? नुसतं तण वाढणार तिथं, बाभळीची झाडं येणार, काठ्याची झाडं येणार, बाकी काय होणार? कारण त्याची मशागतच कोण करणार नाही. तसंच नुसती जर होडी आहे आणि ती वाहत्या पाण्यामध्ये सोडली आणि त्याच्यावर नावाडी नाहीये तर काय होईल? पाणी वाहल तिकडे ती वाहत जाणार, दगडावर आपटणार, एक दिवस फुटून जाणार, कारण तिला दिशाच माहिती नाही, कुठं थांबायचं हे माहिती नाहीये. तो जर नावाडी असेल तर तो बरोबर थांबवतो कुठं थांबायचं तिथं. म्हणून इथे हे सांगितलंय, अज्ञानाचं लक्षण म्हणजे काय? ओंडका ही अज्ञान आहे, बिना नावाड्याची होडीचे अज्ञानच आहे, बिना शेतकऱ्याची शेती हे अज्ञानच आहे. तसंच आपल्या मनात जर हा विचार नसेल की आपल्याला वार्धक्य येणार आहे, आपण आत्ताच आपलं आयुष्य सत्कारमी लावावं, हे ज्याला माहिती नाहीये ते त्याचं आयुष्य असंच वाया जातं. इथे तेच सांगितलं बघा. किंवा हा पुढचं आपण वाचूयात, मग मग अर्थ बघूयात. का आड ओहळा पाणी आले, का जैसे म्हणायासे झुंज मातले, तैसे तारुण्याचे चढले भुररे जया. पुष्टी लागे विगरो, कांती पाहे निसरो, मस्तक आदरी शिरो, भांगी कंप दाढी साऊळ धरी, मान हलवणी वारी, तरी जो करी मायेचा पैसू. पुढील उरी आदळे, तव न देखे जेवी आंधळे, का डोळ्यावरले निगळे आळसी तोषे. तैसे तारुण्य आजीचे, भोगिता वृद्धाप्य पाहेचे, न देखो तोची साचे अज्ञानुगा. किंवा आड रानातील ओढ्यास लोंढा आल्यावर म्हणजे पूर आल्यावर, भरपूर पाणी आल्यावर त्यातून पलीकडे जाता येत नाही, इतक्या जोराने तो वाहतो. अथवा रेड्याची टक्कर लागल्यावर तो उन्मत्त होऊन दुसऱ्यास जवळ येऊ देत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंगावर तारुण्याची धुंदी चढलेली असते, शरीर संपत्ती कमी होते, हा ज्याच्या अंगामध्ये तारुण्याची धुंदी चढलेली असते ते कसे वागतात? तर आड रानातला जो ओढा असतो तो आपल्याला, तो त्या ओढ्यातून आपण पलीकडे जाऊ शकत नाही. तसेच दोन रेड्याची टक्कर लागल्यानंतर ते दुसऱ्या कोणाच जवळ येऊ देत नाहीत. तसेच त्याचप्रमाणे ज्याच्या अंगावर तारुण्याची धुंदी चढलेली आहे ते कोणाचंही ऐकत नाहीत. शरीर संपत्ती कमी होते, अंगावरील तेज लोपते व डोके मानेबरोबर हलू लागते, दाढीवर नाकाची सावली पडू लागते व मानेचा काटा ढिला होतो. अशी शरीराची स्थिती झाली तरी
त्याच्या तारुण्याचा मद कमी होत नाही. असे जे लोक असतात, जे अज्ञानी लोक असतात, वृद्धापकाळी सगळी लक्षणं जरी दिसायला लागली, दाढी पांढरी झाली, मान हलू लागली, म्हणजे तरी सुद्धा त्याच्या मनातून तारुण्याचा उपभोग येत असतो. तो येणाऱ्या म्हातारपणाबद्दल तो विचार करीत नाही. तो केवळ अज्ञान रूपच होय. अशा लोकांना अज्ञान रूपच असं म्हटलेलं आहे. तुम्ही वेळेच सावध झालं पाहिजे, वेळेस भगवंताची आराधना केली पाहिजे आणि मोक्ष प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्यामुळे हातात वेळ आहे तोपर्यंतच जाग व्हा. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला मार्ग दाखवत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून फक्त आपल्याला चालायचं आहे. त्यामुळे ही अज्ञानाची लक्षणं लक्षात घ्या. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत आणि ही जी अज्ञानाची लक्षणं आपल्यात पण असतील तर ते काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.